सरकारची काय इच्छा आहे सरकारने बोलून दाखवावी. सर्व समाजाला विश्वासात घेऊन मार्ग काढणं ही सरकारची भूमिका असावी. पण देवेंद्र फडणवीस साहेबच पुढे आपल्याला दिसत आहेत. एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा कुठं गायब झाले ते कोणाला दिसत नाही. जेव्हा काही दिवसांपूर्वी देवाभाऊ नावाची जाहिरात आली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबच दिसतात, बाकी कुणी दिसत नाही. आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये मराठा समाजाला सुद्धा न्याय दिला गेला पाहिजे आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही हात तिथं लावला गेला नाही पाहिजे. पण हा मार्ग जर आपल्याला ही अडचण जर सोडवायची असेल तर सगळ्यांना माहिती आहे की हा विषय आपल्याला पार्लमेंटमध्ये सुटू शकतो. आपल्याला तिथं अध्यादेश काढावा लागणार आहे, त्याच्यामध्ये कायद्यात दुरुस्ती करावं लागणार आहे आणि ती दुरुस्ती झाल्यानंतर नक्कीच हा मार्ग हा कोर्टात टिकणारा जे आरक्षण आहे मराठा समाजाला हे तिथे मिळू शकतं. पण आमचं मत एवढंच आहे की वाद घालून समाजामध्ये वाद घालून मग एक ओबीसी नेता तयार होणार, एक मराठा नेता तयार होणार, मग उद्या जाऊन आता जे धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते त्यांचा वेगळा विषय असणार आहे. उद्या जाऊन कदाचित आपले अजून वेगळा मुद्दा हा कुठं तिथे ते घेईल आणि हे वाद वाढतच जाणार आहे. पण ह्याच्यामध्ये होतंय असं की शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल कोणी बोलत नाही, बेरोजगारांच्या बद्दल कोणी बोलत नाही. आज विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिला सुरक्षिततेचा विषय आहे. पुणे घ्या, नाशिक घ्या, छत्रपती संभाजीनगर घ्या, रोज खून होत आहेत, त्याबद्दल मात्र कोणी बोलत नाही. पण ही जी चर्चा आहे ती फक्त जातीवादाकडे दुर्दैवाने जाते आणि ही महाराष्ट्राच्या हिताची आहे असं आम्हाला वाटत नाही.